ग्रीटिंग्स ऑफ द डे फ्रेंड्स. आपण बघत आहोत सेकंड चॅप्टर ऑफ मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर, दॅट इज सिम्पल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन. तर त्यामध्ये आपण आज डिस्कस करणार आहोत टॉपिक ज्याचं की नाव आहे डिफॉर्मेशन ऑफ बॉडी ऑर बार्स ऑफ युनिफॉर्म अँड स्टेप क्रॉस सेक्शन सब्जेक्टेड टू ॲक्सियल लोड ॲट इंटरमिडिएट सेक्शन्स. म्हणजे आपण युनिफॉर्म किंवा स्टेप सेक्शन्स बघणार आहोत ज्याच्यामध्ये की लोड हा अप्लाय झालेला आहे ॲट इंटरमिडिएट ऑफ सेक्शन्स. जे मागील टाईपमध्ये आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये जे बघितलं की त्यामध्ये लोडिंग हा एंडला फक्त ॲक्सियल लोडिंग अप्लाय झालेली होती. तर आता बघूयात इंटरमिडिएट सेक्शनला लोडिंग अप्लाय केल्यानंतर त्याचं डिफॉर्मेशन्स कसं फाइंड आउट करायचं ते. तर त्याबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. सो लेट्स go through it. So consider a deformation of body or bars of uniform and step cross section subjected to axial load at intermediate sections. म्हणजे जसं की तुम्ही फिगरमध्ये बघू शकतात, एक युनिफॉर्म सेक्शन दिलेला आहे आणि ABCD आणि त्या सेक्शन्सवरती लोडिंग अप्लाय केलेली आहेत like this. Suppose P1 is applied at the end of A, then at intermediate B point there is P2 kilonewton load is applied, at point C there is P3 kilonewton load is applied, and at point D P4 kilonewton force is applied. So due to this tensile or compressive forces, the total deformation of body will find out. सो कसं फाइंड आउट करायचं ते आपण त्याची प्रोसिजर बघूयात, एक कन्सेप्ट. तर काय करणार आपण फर्स्ट ऑफ ऑल, जर आपल्याला ह्या P1, P2 आणि P3 या लोडिंगपैकी जर एखादी व्हॅल्यू मिसिंग असेल, एखादा लोड दिलेला नसेल, तर तो लोड हा कसा फाइंड आउट करायचा ते बघूयात. तर स्टेप नंबर फर्स्ट, टू फाइंड आउट दी मॅग्निट्यूड ऑफ P. सपोज P1, P2 हे 2 आणि P4च्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आपल्याला, जसं की मागच्या स्लाइडमध्ये बघू शकतात तुम्ही. यापैकी P1, P2, P3, P4 हे टोटल 4 लोडिंग अप्लाय केलेली आहेत ॲट सेक्शन्सवरती. तर त्याच्यापैकी एखादी व्हॅल्यू जर मिसिंग असेल तर त्या मिसिंग व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची ती बघूयात फर्स्ट स्टेपमध्ये. आणि त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये त्याची टोटल डिफॉर्मेशन्स कोणत्या प्रकारे फाइंड आउट करायचं ते बघणार आहोत. तर यामध्ये जर आपल्याला एखादी व्हॅल्यू मिसिंग असेल तर ती व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर सिम्पली काय करायचं, टोटल सेक्शन्स जो दिला आहे टोटल सेक्शन्स, तर त्या सेक्शनला इक्विलिब्रियम कंडिशन्स अप्लाय करायची. जसं की आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये शिकलेलो आहोत. की कशा प्रकारे आपण इक्विलिब्रियम कंडिशन्स अप्लाय करत. इक्विलिब्रियम कंडिशन्स म्हणजेच काय, समेशन ऑफ F of x, हो की नाही. सो समेशन ऑफ F of x इज इक्वल टू आपण 0 अप्लाय करणार. म्हणजेच काय, तर त्या समेशन ऑफ F of x मध्ये आपण काय करणार, टोटल लोडिंग इज इक्वल टू 0 कन्सिडर करणार आणि त्यासाठी साइन कन्व्हेन्शन जे आहे ते फॉलो करणार. जर लोडिंग ही राईटवर जात असेल तर पॉझिटिव्ह कन्सिडर करणार आणि जर लोडिंग ही लेफ्टवर जाणार असेल तर निगेटिव्ह कन्सिडर करणार. या ठिकाणी साइन कन्व्हेन्शन दिलेले तुम्ही बघू शकता. राईटवर जाणारी लोडिंग पॉझिटिव्ह आणि लेफ्टवर जाणारी लोडिंग निगेटिव्ह. तर आपल्या फिगरमध्ये बघा टोटल लोड दिल्यात P1, P2, P3, P4. सो या केसमध्ये जर बघायचं झालं तर P1 आपला कुठं चालला आहे, लेफ्ट साईडला चालला आहे, म्हणजे तो मायनस. प्लस P2 कोणत्या साईडला चालला आहे, राईट साईडला चालला आहे, तर प्लस. अशा प्रकारे टोटल समेशन करायची लोडिंगची आणि इक्वल टू 0 पुट आउट करायचं. तुम्हाला जी व्हॅल्यू आहेत ती Pची व्हॅल्यू भेटेल आणि ते साईन कन्व्हेन्शन, त्याच्या साईनवरनं आपण त्याची डायरेक्शन ठरवणार आहोत. म्हणजे जर P इज इक्वल टू मायनस समथिंग किलो न्यूटन जर आला तर मायनस आला याचा अर्थ तो कुठं चालला आहे, लेफ्टवर्ड साईडलाच अप्लाय होतोय. आणि जर प्लस आला तर तो राईटवर्ड साईडला अप्लाय होतोय, असं कन्सिडर करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर सेकंड स्टेप, P फाइंड आउट केल्यानंतर टोटल इलॉंगेशन्स फाइंड आउट करणं. तर टोटल इलॉंगेशन्स फाइंड आउट करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, तर जो सेक्शन्स दिला आहेत आपल्याला
नंबर ऑफ सेक्शन्समध्ये टोटल बार दिला आहेत किंवा सेक्शन्स दिला आहेत, सेक्शन 1, 2, 3 त्याला डिवाईड करून घ्यायचं आहे. सेक्शन 1, सेक्शन 2, सेक्शन 3 जेवढे सेक्शन्स असतील तितक्या नंबर ऑफ सेक्शन्समध्ये त्याला डिवाईड करून घ्यायचे आहेत. जसं की तुम्ही या ठिकाणी बघू शकतात, या ठिकाणी सेक्शन्स 1 कन्सिडर केले आहेत मी आणि त्याच्यावरती लोडिंग P1 kN कन्सिडर केले फॉर सेक्शन 1साठी. त्यानंतर सेक्शन 2 कन्सिडर केला आहे मिडल सेक्शन, त्यावरती जी लोडिंग आहे ती P2 कन्सिडर केली आहेत आणि सेक्शन 3 जो आहे त्याच्यावरती लोडिंग P3 कन्सिडर केलेली आहेत. आणि ह्या तिघा सेक्शनसाठी इंडिव्हिज्युअल इलॉंगेशन्स फाइंड आउट करायचे. इलॉंगेशन्स म्हणजे डेल्टा एल फाइंड आउट करायचे सेक्शन 1, सेक्शन 2, सेक्शन 3साठी, जो की आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितला. डेल्टा एल इज इक्वल टू PL/AA. पी म्हणजे फोर्स. तर फॉर सेक्शन्स 1 साठी आपला असेल डेल्टा L1, त्यासाठी P हा P1 kN, लेंथ ही L1/A इज क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ सेक्शन 1 अँड इज यंग्स मॉड्युलस फॉर सेक्शन 1. अशा प्रकारे तिघाही सेक्शनसाठी आपल्याला डेल्टा L1, डेल्टा L2 आणि डेल्टा L3 रिस्पेक्टिव्हली फाइंड आउट करायचे आहेत आणि त्या सर्वांची समेशन्स म्हणजेच आपलं टोटल डिफॉर्मेशन्स असेल. आता एक गोष्ट या ठिकाणी नोट आउट करायची आहे की जर सेक्शन्सवरती टेन्साईल लोडिंग जर अप्लाय होत असेल तर तो सेक्शन्स ऑब्वियसली काय होणार, इन्क्रीज होणार आहे त्याची लेंथ. जर सेक्शन्सवरती कॉम्प्रेसिव्ह लोड अप्लाय होत असेल तर त्या सेक्शनची डायरेक्शन काय होणार आहेत, डिक्रीज होणार आहेत, हो की नाही. मग जर सेक्शन्स इन्क्रीज होत असेल तर त्याला प्लस कन्सिडर करायचं आहे. जर सेक्शन डिक्रीज होत असेल त्याचे इलॉंगेशन डिफॉर्मेशन तर त्याला मायनस कन्सिडर करायचे. म्हणजे ज्यावेळेस आपण टोटल डिफॉर्मेशन्स फाइंड आउट करणार आहोत, डेल्टा समेशन ऑफ डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 प्लस डेल्टा L3, तर त्या ठिकाणी हे साइन कन्व्हेन्शन कन्सिडर करायचे आहेत. म्हणजेच सेक्शनवरती जर टेन्साईल लोडिंग अप्लाय होत असेल तर प्लस डेल्टा L1 येईल तुमचा. जर सेक्शनवरती कॉम्प्रेसिव्ह लोडिंग अप्लाय होत असेल तर मायनस डेल्टा L येईल. जे फायनल डेल्टा L असेल ते टोटल डिफॉर्मेशन ऑफ sections in. Then to find out the change in length of each sections. आणि त्यानंतर टोटल डिफॉर्मेशन इज चेंज इन लेंथ ऑफ सेक्शन 1 प्लस चेंज इन लेंथ ऑफ सेक्शन 2 प्लस चेंज इन लेंथ ऑफ सेक्शन 2. मग या ठिकाणी तुम्ही बघू शकता डेल्टा 1 वरती म्हणजे सेक्शन 1 वरती टेन्साईल लोडिंग अप्लाय झालेली होती, त्यामुळं या ठिकाणी मी प्लस डेल्टा L1 घेतलेले आहे. त्यानंतर सेकंड सेक्शन मिडल सेक्शनवरती कॉम्प्रेसिव्ह लोडिंग अप्लाय झालेली, तर त्यामुळं मायनस डेल्टा L2 प्लस त्यानंतर सेक्शन 3, सेक्शन 4 असे टोटल सेक्शनची ॲडिशन करायची, म्हणजे तुम्हाला फायनल टोटल डिफॉर्मेशनचे भेटेल. ओके. त्यानंतर न्यूमरिकल्स घेऊयात. फर्स्ट न्यूमरिकल, सर्क्युलर बार हॅविंग 200 mm area is subjected to the axial load as shown in figure. Find the value of P and total elongation. Take E is equal to 2 into 10 to the power 5 Newton per mm square. तर या ठिकाणी बघू शकतात एक सर्क्युलर बार दिला आहेत आपल्याला, ज्याचे की एरिया आहेत 200 mm स्क्वेअर आणि त्या बारवरची जी लोडिंग आहेत ती गिवन आहेत आपल्याला इन फिगर, ॲज शोन इन फिगर दिलेली आहेत. आणि आपल्याला फाइंड आउट करायची व्हॅल्यू ऑफ पी. या फिगरमध्ये बघू शकता तुम्ही मिडल ॲट पॉईंट बी वरती जो लोड अप्लाय केला आहे त्याचा मॅग्निट्यूड दिलेला नाहीत आपल्याला, P kN सांगितलेलं आहे आणि तो फाइंड आउट करायचा आहे आपल्याला. आणि एक टोटल डिफॉर्मेशन किंवा इलॉंगेशन्स फाइंड आउट करायचं आहे. एरिया 200 mm स्क्वेअर दिलेला आहे आणि यंग्स मॉड्युलस कॅपिटल E दिला आहे 2 into 10 to the power 5 Newton per mm स्क्वेअर. आणि इंडिव्हिज्युअल सेक्शनच्या लेंथ दिलेल्या आहेत आपल्याला. L1 दिलेत 1 मीटर, L2 1 मीटर आणि ऑल्सो L3 इज 1 मीटर. तर आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल फाइंड करायचं आहे P आणि टोटल इलॉंगेशन्स फाइंड आउट करायचे आहेत. तर सोल्युशनमध्ये फिगर ड्रॉ करून घ्या. सेक्शनचे एरिया त्या सेक्शनच्या टॉपला लिहून घेतले, जेच फॉर सेक्शन 1 एरिया इज 200 mm स्क्वेअर, for 2 also 200 and for 3 also 200 mm square. Then loading दिलेली आहे 50 kN, P kN, 20 kN and 50 kN. आणि लेंथ दिले आहेत 1 मीटर 1 मीटर 1 मीटर फॉर each sections. So cross sectional area A and 200
2 into 10 to the power 5 is Young's modulus. So to find out the P and total elongations. So first step, to find the value of P. जसं की आत्ताच आपण डिस्कस केलं, तर P फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करणार आहोत, इक्विलिब्रियम कंडिशन्स अप्लाय करणार आहोत. तर इक्विलिब्रियम कंडिशन्समध्ये काय करणार आपण, समेशन ऑफ ऑल दी फोर्सेस. सो साइन कन्व्हेन्शन काय असणार, त्यासाठी राईटवर जाणारे पॉझिटिव्ह, लेफ्टवर येणारे निगेटिव्ह. ओके, तर मग या ठिकाणी समेशन ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजेच समेशन ऑफ ऑल दी हॉरिझॉन्टल फोर्सेस इज इक्वल टू 0 कन्सिडर करायचे आहेत. म्हणजेच मग समेशन ऑफ ऑल दी फोर्सेस, तर या ठिकाणी बघू शकतात तुम्ही, मागच्या फिगरमध्ये बघू शकतात तुम्ही, तर या ठिकाणी 50 किलो न्यूटन एक लोड आहेत, पी किलो न्यूटन एक लोड आहेत, 20 किलो न्यूटन आणि एक 50 किलो न्यूटन असे टोटल लोड आहेत. तर ॲट पॉईंट ए वरती जो 50 किलो न्यूटनचा लोड आहे तो कोणत्या साईडला ॲक्ट होते, लेफ्ट वर्ड साईडला. ओके, लेफ्ट वर्ड साईडला ॲक्ट होतोय तो, म्हणजे तो त्याचं साइन कन्व्हेन्शन काय येणार, -50. त्यानंतर पी किलो न्यूटन लोड, तो हा राईट वर्ड साईडला देतोय म्हणजे प्लस. त्यानंतर 20 किलो न्यूटन हा लेफ्ट वर्ड जातोय त्यामुळे पुन्हा मायनस, आणि एंडला 50 किलो न्यूटन तो पुन्हा राईट वर्ड जातोय त्यामुळे पुन्हा तो प्लस किलो न्यूटन. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही -50 प्लस पी -20 आणि प्लस 50 किलो न्यूटन्स. सो समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज 0 इज इक्वल टू, याची समेशन्स करून घ्यात, -50 -20 प्लस 50. सो -50 आणि प्लस 50 कॅन्सल झाला, राहिलात P -20. सो P -20 इज इक्वल टू 0. सो P इज इक्वल टू 20 किलो न्यूटन ह्या मॅग्नेट्यूड आलेलं आहे तुमच्या त्या लोडिंगचं. आता ही व्हॅल्यू जर बघितली तुम्ही तर पॉझिटिव्ह आली, P इज इक्वल टू प्लस 20 किलो न्यूटन हा पॉझिटिव्ह आला आहे. म्हणजेच काय, तर तो राईटवर साईडला ॲक्ट होतोय. जर ही व्हॅल्यू P इज इक्वल टू -20 आली असती तर आपण काय केलं असतं, त्याची डायरेक्शन जी आहेत ती लेफ्ट वर्ड दाखवली आहेत, म्हणजे निगेटिव्ह दाखवलं असतं. परंतु या केसेसमध्ये काय आहेत, तर पॉझिटिव्ह आले आहेत. सो इट्स ऑन राईट वर्ड डायरेक्शन्स. ठीक आहे, तर हा P किलो न्यूटनची व्हॅल्यू आली 20 किलो न्यूटन. त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितले, टोटल इलॉंगेशन्स, म्हणजेच टोटल डिफॉर्मेशन्स फाइंड आउट करायचं तर आपल्याला. तर सिम्पली आपण काय करणार की त्या सेक्शन्सला डिवाईड करून घेणार, सेक्शन्स 1, सेक्शन 2 आणि सेक्शन 3. आता परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाची केस लक्षात ठेवायची आहे की सेक्शन्स डिवाईड केल्यानंतर आपल्याला त्यासोबत त्यांच्या लोडिंग पण डिवाईड करायच्या आहेत. तर त्या कशा करायच्या आहेत आपण स्टेप बाय स्टेप बघूयात. तर फॉर सेक्शन 1, आता जी गिवन फिगर आहे तुम्ही, तर सेक्शन 1 मध्ये एक सेक्शन्स कन्सिडर करायचं आहेत लाईक दिस. एक व्हर्टिकल सेक्शन्स 1 कन्सिडर केला आहेत आपण, आणि या सेक्शनच्या लेफ्ट साईडला आणि राईट साईडला जे फोर्सेस दिसत आहेत त्यांची समेशन्स करायचे अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन्स. म्हणजे त्या सेक्शन 1च्या राईट साईडला जेवढे लोडिंगची समेशन येईल ती असेल तुमची सेक्शन 1साठी लेफ्ट साईडचा लोड, आणि सेक्शनच्या राईट साईडला, सेक्शन 1च्या राईट साईडला जी लोडिंग असेल त्यांची समेशन जी येईल ती असेल तुमची सेक्शन 1वरती अप्लाय झालेला लोड ॲट राईट साईड्स. तर बघूयात सेक्शनच्या लेफ्ट साईडला कुठला लोड या ठिकाणी कन्सिडर झालेला आहे ते. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात सेक्शनच्या लेफ्ट साईडला एकच लोड आहेत, आणि जो की 50 किलो न्यूटनचा लोड आहे. आणि 50 किलो न्यूटनचा लोड कोणत्या साईडला ॲक्ट होतोय, लेफ्ट साईडला, म्हणजेच -50 किलो न्यूटन. मायनस इंडिकेट्स लेफ्टवर्ड डायरेक्शन. सो या ठिकाणी बघू शकतात तुम्ही साइन कन्व्हेन्शन दाखवलेले आहेत. लेफ्ट ऑफ सेक्शन 1 साइन कन्व्हेन्शन दाखवले आहेत, राईट वर्ड पॉझिटिव्ह, लेफ्ट वर्ड निगेटिव्ह. सो नेट फोर्स फॉर सेक्शन 1, सो इट इज फॉर सेक्शन 1, सो इट डेनोटेड बाय P1. जर सेक्शन 2 साठी आपण लोडिंग कॅल्क्युलेट करत असो तर इट्स डिनोट्स P2. ओके, तर सेक्शनच्या लेफ्ट साईडला P1 हा नेट फोर्स आहेत. किती आहे नेट फोर्स, -50 किलो न्यूटन. मायनस इंडिकेट्स लेफ्टवर्ड डायरेक्शन, सो 50 किलो न्यूटन लेफ्टवर्ड डायरेक्शन्स.
या ठिकाणी बघू शकता तुम्ही 50 किलोन्यूटन लेफ्टवर्ड आहे. त्यानंतर राईट ऑफ सेक्शन्स, या सेक्शन 1-1च्या राईट साईडला कुठले कुठले फोर्सेस आहेत, एक 20 किलोन्यूटन, पुन्हा दुसरा 20 आणि एक 50 किलोन्यूटन. तर याची आता नेट फोर्स कॅल्क्युलेट करायचं म्हणजे समेशन्स करायचे आहेत अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन्स, राईटवर्ड पॉझिटिव्ह, लेफ्टवर्ड निगेटिव्ह. सो फर्स्ट फोर्स आहेत 20 किलोन्यूटन राईटवर्ड, सो +20. त्यानंतर सेकंड फोर्स आहेत लेफ्टवर्ड 20 किलोन्यूटन, सो -20. आणि थर्ड फोर्स आहेत राईटवर्ड 50 किलोन्यूटन्स, सो इट्स +50. सो या ठिकाणी बघू शकतात तुम्ही राईट ऑफ सेक्शन 1-1 P1 इज इक्वल टू नेट फोर्स इज इक्वल टू +20 -20 +50. So +20 and -20 gets cancelled. So 50 kilonewton plus. So +50 is denotes its direction is rightward. तर सेक्शन्स 1 वरती जे लोडिंग अप्लाय झालेले ते या प्रकारे, सेक्शनच्या लेफ्ट साईडला लेफ्टवर्ड 50 किलोन्यूटन आणि सेक्शनच्या राईट साईडला राईटवर्ड 50 किलोन्यूटन्स असे लोडिंग अप्लाय झाले. आता या सेक्शन्स 1 साठी टोटल लोड, ॲक्सियल लोड किती आला, 50 किलोन्यूटन्स. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे, सेक्शन्स वरती युनिफॉर्म लोडिंग अप्लाय होईल. म्हणजे जर राईट साईडला 50 किलोन्यूटन असेल तर लेफ्ट साईडला पण 50 किलोन्यूटन यायला पाहिजे, म्हणजेच तो सेक्शन्स हा इक्विलिब्रियम कंडिशन्समध्ये आहे. या ठिकाणी तुम्हाला क्रॉस चेक करू शकतो तुम्ही. त्यानंतर या सेक्शन 1 साठी लोडिंग झाली 50 किलोन्यूटन. L1 म्हणजे लेंथ झालीत 1 मीटर, जी की ऑलरेडी आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेली आहेत. सो 1 मीटर इज इक्वल टू 1000 mm. देन एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया दिला आहे 200 mm² आणि यंग्स मॉड्युलस दिला आहे. आता सर्व व्हॅल्यू आपल्याला माहिती आहेत, आपण डिफॉर्मेशन फॉर सेक्शन 1 फाइंड आउट करू शकतो. सो डेल्टा L1 इज डिफॉर्मेशन फॉर सेक्शन 1 इज इक्वल टू P1 L1 अपॉन A1 E1. So P is 50 kilonewton, so 50 into 10 to the power 3 Newton into 1000 upon area is 200 into Young's modulus is 2 into 10 to the power 5. So delta L1 for section 1 is 1.25 mm. Then similarly for sections 2, आता या ठिकाणी जो सेक्शन 1-1 आपण कन्सिडर केला होता तो सेक्शन्स 1 साठी केला होता. आता या ठिकाणी एक व्हर्टिकल सेक्शन कन्सिडर करायचं आहेत इन सेक्शन 2 मध्ये. तर या ठिकाणी आपण एक बघू शकता तुम्ही सेक्शन्स कन्सिडर केले आहेत सेक्शन 2. ओके, तर आता या सेक्शनच्या लेफ्ट आणि राईट साईडला बघायचे आहेत आणि सेम त्या फोर्सेसचा नेट फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे, म्हणजे टोटल समेशन्स फाइंड आउट करायची आहेत. आणि ती समेशन्स म्हणजे तुमचं काय असणार आहे, लोडिंग. तर सेक्शनच्या लेफ्टवर्ड बघू शकतात तुम्ही, हा एक 50 किलोन्यूटनचा लोड दिलेला आहे, 50 किलोन्यूटनचा लोड दिलेला आहे. त्यानंतर एक सेक्शनच्या लेफ्ट साईडलाच हा एक 20 किलोन्यूटनचा लोड आहे. आता हा 50 किलोन्यूटनचा लोड हा लेफ्ट साईड जातोय, म्हणजे त्यांची समेशन करताना या ठिकाणी बघू शकता तुम्ही -50. आणि त्यानंतर हा 20 किलोन्यूटन राईट साईड चालला आहे, हा +20. सो -50 + 20 इज -30 किलोन्यूटन्स. म्हणजेच या सेक्शन 2च्या लेफ्ट साईडला जो लोड असणार आहे तो काय असणार आहे तुमचा, मायनस म्हणजे लेफ्टवर्ड डायरेक्शन आणि 30 किलोन्यूटन्स. आलंय लक्षात? ठीक आहे, तर या ठिकाणी आपण लोडिंग अप्लाय करणार 30 किलोन्यूटन लेफ्ट साईड या प्रकारे. त्यानंतर सेक्शनच्या राईट साईडला बघा, एक 20 किलोन्यूटनचा लोड आहेत आणि सेकंड दिलेला आहेत 50 किलोन्यूटनचा लोड. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात हा 20 किलोन्यूटन चालला आहे लेफ्टवर्ड साईड, म्हणजेच -20 किलोन्यूटन, आणि राईटवर्ड साईड 50 किलोन्यूटन म्हणजेच +50 किलोन्यूटन. सो -20 + 50 इज 30 किलोन्यूटन +30 किलोन्यूटन. सो प्लस इंडिकेट्स इट्स डायरेक्शन इज टुवर्ड्स राईट साईड. सो हा या प्रकारे तुमचा 30 किलोन्यूटन राईट साईडला अप्लाय होणार या ठिकाणी. मग या सेक्शन 2 साठी लोडिंग किती झाला, 30 किलोन्यूटन टेन्साईल. ठीक आहे.
तर या ठिकाणी सेक्शन 1 साठी पण टेन्साइलस लोडिंग आली होती, तर सेक्शन 2 साठी पण टेन्साइलस लोडिंग आलेली आहेत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात 30 किलोन्यूटन हा P2 झाला म्हणजे सेक्शन 2 साठी. L2 1 मीटर, A is cross sectional area and is Young's modulus. So delta L2 is P2 L2 upon A2. So P2 is 30 into 10 to the power 3 into 1000 upon A is 200 into 10 to the power 5. So delta L2 is, after calculating, it will get 0.75 mm. For section 2 deformation or elongation is 0.75 mm. Then for sections 3 also consider vertical sections at section 333. सो या ठिकाणी पुन्हा सिमिलरली समेशन ऑफ लेफ्ट आणि राईट साईड करायचे आहेत. सेक्शनच्या लेफ्ट साईडला जे लोडिंग असतील ते प्लस करायचे आहेत, सेक्शनच्या राईट साईडला जे लोडिंग असतील ते प्लस करायचे आहेत. जे नेट फोर्स येणार आहे तो आपल्या सेक्शन 3 वरती अप्लाय होणार आहेत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात 50 किलोन्यूटनचा लोड दिला आहे पहिला, हा 50 किलोन्यूटन लेफ्टवर. सो या ठिकाणी -50 किलोन्यूटन. त्यानंतर राईटवर जाणारा हा 20 किलोन्यूटन, सो +20 किलोन्यूटन. आणि हा सेकंड सेक्शनच्या लेफ्टवर चालला आहेत -20, सो हे -20. जर यांची समेशन केलीत -50 + 20 -20, सो 20 गेट्स कॅन्सल, -50 किलोन्यूटन टोटल नेट फोर्स. सो मायनस इंडिकेट इट्स ऑल्सो लेफ्टवर्ड डायरेक्शन्स आणि त्याचं मॅग्निट्यूड किती असणार आहे 50 किलोन्यूटन्स. तर या प्रकारे लेफ्ट साईडला जो आहे तो लोडिंग अप्लाय होणार आहे -50 किलोन्यूटन्स. त्यानंतर सेक्शनच्या राईट साईडला जर बघितलं तर एकच लोडिंग अप्लाय झालेलं आहे 50 किलोन्यूटन. सो इट्स राईटवर्ड डायरेक्शन +50 किलोन्यूटन. सिमिलरली या सेक्शनसाठी डिफॉर्मेशन फाइंड आउट करायचं आहे. P3 is loading for section 3 50 kilonewton. L3 is length, E is cross sectional area and E is Young's modulus. So delta L3 is P3 L3 upon A3 E3. So P is 50 kilonewton into 10 to the power 3 into L is 1000 upon area is 200 and Young's modulus is 2 into 10 to the power 5. So delta L3 is for section 3 is 1.25 mm. Now the total deformation is equal to deformation of a section 1 plus deformation of a section 2 plus deformation of section 2 किंवा change in length of section 1 plus change in length of section 2 plus change in length of section 3. आता या ठिकाणी जर लोडिंग टेन्साईल असेल तर प्लस कन्सिडर करायचं आहे त्या सेक्शनचं डिफॉर्मेशन, आणि जर लोडिंग कॉम्प्रेसिव्ह असेल तर मायनस डिफाईन करायचे आहेत. तर बॉटमला एक नोट दिलेली बघा. तर नोट टेन्शन टेकन ॲज पॉझिटिव्ह अँड कॉम्प्रेशन टेकन ॲज निगेटिव्ह. म्हणजे या डिफॉर्मेशनमध्ये डेल्टा L1 + डेल्टा L2 + डेल्टा L3 जर केलेले आहेत आपण, त्यामध्ये प्लस आणि मायनस साईन कसं घ्यायचं आहे त्यासाठी एक नोट दिलेली आहे. So delta L is equal to total deformation is equal to deformation for section 1 plus deformation for section 2 plus deformation of section 3. or तुम्ही जे इंडिव्हिज्युअल डिफॉर्मेशन कॅल्क्युलेट केले तेच या फॉर्म्युल्यात डायरेक्ट या ठिकाणी पुट आउट करू शकता. डेल्टा L is equal to P1 L1 upon A1 E1 plus डेल्टा प्लस P2 L2 upon A2 E2 plus P3 L3 upon A3 E3 या प्रकारे. तर डेल्टा L1 आहेत आपला 1.25 प्लस डेल्टा L2 0.75 प्लस डेल्टा L3 1.25. So total deformation is equal to 3.25 mm for these sections. So I hope प्रॉब्लेम हा व्यवस्थित लक्षात आलेला असेल. जर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात आणि या प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकतात. ओके, सो थँक्यू व्हेरी मच.